या बातमीचे प्रायोजक हाँगकाँग चायनीज आणि फॅमिली रेस्टॉरंट. एकदा अवश्य भेट द्या. आमचा पत्ता होटगी रोड, विमानतळ समोर, कुमठे कॉर्नर, सोलापूर. मित्र हो, आज एक धक्कादायक आणि विरोधाभासी वास्तव समोर आणत आहोत. राज्य परिवहन विभागाने 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणजेच SSRP बसवणे बंधनकारक केलं आहे. अंतिम मुदत 31 डिसेंबर 2025 ची होती. आता मार्च 2026 मध्येही 18 फेब्रुवारी पासून कडक अंमलबजावणी सुरू झाली आहे. सामान्य वाहनधारकांना 1000 रुपयाचा दंड, RTO सेवामध्ये अडथळा. पण बघा इकडे, ही गाडी आहे अतिक्रमण विभागाची, महानगरपालिकेची. रस्त्यावर खुलेआम फिरतीये, पण त्यावर अजूनही जुनीच नंबर प्लेट आहे. SSRP नाहीये. हीच गाडी दुकाने, फेरीवाले उचलते, नियम तोडणाऱ्यांना दंड दाखवते, पण स्वतःचे नियम का पाळत नाही? राज्यात 27 लाखाहून अधिक वाहने अद्यापही SSRP शिवाय आहेत. सरकारी विभाग अधिकाऱ्यांच्या सेवा वाहने, भाडेतत्वावरील कंत्राटी गाड्या बहुतांश SSRP शिवाय आहेत. सरकार सामान्य नागरिकांना दंडाची धमकी देते, RTO कारवाई करते, पण सरकारी वाहने स्वतः नियम तोडताना दिसत आहेत. हे दुहेरी मानक का? अतिक्रमण विभागासारख्या विभागांना नियम लागू होत नाहीत का? किंवा हा फक्त सामान्य माणसासाठीच नियम आहे? कट्टा न्यूजने हे प्रकरण उघड केलं आहे. वाहनधारकांनो, तुम्ही काय म्हणता? कमेंटमध्ये सांगा. आणि सरकारला विचारतो, सरकारी गाड्यावर SSRP कधी बसवणार? आम्ही पाठपुरावा करत राहू. कट्टा न्यूज, सत्य उघड करण्यासाठी.